पसंत आहे पसंत का पसंत आहे? नमस्कार मंडळी, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। कोकण पूर्णपणे भक्तिमय वातावरणात तल्लीन झालंय आणि आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे। आमच्याकडे कोकणात अशा गणपती टायमिंगला मुलगा पसंतीचा कार्यक्रम, मुलगा मुलगी पसंतीचा कार्यक्रम ठेवतात आणि तसाच कार्यक्रम आज समीरचा आहे, म्हणजे माझ्या भावाचा आहे। दोन्ही वाडीतील किंवा गावातील मंडळी एकत्र येतात आणि त्यांच्या समोर पसंत ठेवली जाते लग्नासाठी आणि तोच कार्यक्रम आहे। चला तर पाहूया आज कोकणातील पसंतीचा कार्यक्रम। चला बघा, चहा पाणी तयारी झाले, वाडीतील सर्व मंडळी जमा झाले, सर्वजण जमा झालेत आणि तांबडवाडीत जायचं आहे आपल्याला। हा बघा आपला नवरदेव बघा सेंड मारतोय, चांगला जास्त मार सेंड, असा वास आला पाहिजे ना, अगदी नवरी धावत आली पाहिजे असा सेंड मारतोय हा अंगावर, चांगला चांगला घासून पुसून मार। बघा वैशाताई पण निघाले, डॉक्टरकडे जातेस ना पण निघालेस ना बस। तेव्हा खाली आपले सर्वजण जमा झाले, पुढची नवरी आहे आपली है ना, लाजली वा कशी ती। सायली कधी आहे पण या वर्षी नक्की ना। बघा आजचं वातावरण म्हणजे पाऊस कमी आहे थोडा प्रमाणात। चला हे बघा तयार झालेत चहा पाणीला जाण्यासाठी। संजय दादा बघा काय सांगतोयस समीर दादाला, काय बोलतोस म्हणजे धडकी घेतला ना, घाबरलाय अगदी। आय हा सर आले, चला सर चहा पाणी निघालेत। काय बोलताय सर, चहा पाणी विषयी काय बोलताय? पसंतीचा कार्यक्रम आहे ना समीर किंजळकरचा, तिकडे चाललोय आम्ही तांबडवाडी। तर आपल्या या कोकणामध्ये अशी पद्धत आहे, जेव्हा लग्न जुळवलं जातं ना त्याआधी सर्व पंचांना घेऊन नवरी मुलीच्या घरात जातात आणि दोन्ही नवऱ्याला आणि नवरीला मान्य पसंती दर्शवली जाते सर्वांसमोर। चला चला ऐसा क्यों कर रहा है, क्या मालूम, अभी उसको जो बोल के गया है तुम्हारा। मित्रांनो तांबडवाडीत पोचलो, जिथे चहा पाणी आहेत तिथे, आणि हे बघा सर्व मंडळी आतमध्ये गेलेत। मी जातो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। चला वा, पाय धुण्यासाठी बादली ठेवण्यात येते कोकणात कोणताही कार्यक्रम असते बघा। हा नवरदेव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात होते, सर्वजण जमा झालेत, तुम्हाला दाखवतो आणि थोडी घाई झाली। सर्वप्रथम ग्रामस्थ महिला मंडळ तसेच आलेल्या पाहुण्यांचे यजमानांच्या वतीने मी स्वागत करतो। आज आपण या ठिकाणी चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर सर्वांच्या परवानगीने आजचा चहा पाण्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। सर्वप्रथम आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊ। आपल्या सर्वांना माहिती आहे तरी पण थोडी माहिती द्यावी। नमस्कार, आपण सगळे कडवई गावातलेच आहोत आणि ओळखीचे पण आहोत। आम्ही कडवई किंजळकरवाडीतले, आपण तांबडवाडीतले आहोत आणि सगळे सोयरे इथे उपस्थित आहेत। तुम्ही आपल्या वाडीतील प्रमुखांनी परवानगी दिल्यामुळे आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। नवरदेव आहेत ते आल्यानंतर ओळख करून देतील, मुलगी आपली ओळख करून देईल। धन्यवाद। आता दोघांनी भावकी बसले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि तुमच्यामध्ये मोरकरी कोण नाही, नाव दादा
तुम्ही स्वतः दोघांनी ते जमवून आणलंय, तर संसार असा टिकल की एवढ्या माणसांचा लोकांचा मान राहील. आणि उद्या कसं आहे, आताचे कलंक थोडेसे वेगळे झाले, पण असं काही न व्हावं म्हणून या लोकांनी एवढ्याने आशीर्वाद दिला. आणि तुमच्यामध्ये कोण मध्यस्थी नसल्यामुळे तुमचं तुम्ही सांभाळायचं आणि तुम्ही एकामेकाने आपल्याला प्रत्येकाला मंडळाला पसंती आहे. आणि तुमचं नाव सांगा. मी समीर टोंडू किंजळकर, राहणार कडवई किंजळकरवाडी. जॉब कुठे करतोस काय ते सांग ना. जॉबला सध्या मुंबईला लागतो, प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. मुलगी पसंत आहे. हो, पसंत आहे. तू बोल, तुला काय बोलायचं. प्राजक्ता नवनाथ पवार, माझेवाडी कडवे तामिळवाडीमध्ये, आणि मी ब्युटिशियनचं करते. तुला मुलगा पसंत आहे ना? येऊ दे, चल. फोटो काढ रे. जाते नाही पोरं आहेत का आतमध्ये? मित्रांनो, चहा पाणीचा कार्यक्रम झाला आहे. पुढचा नवरदेव आस्तिक आहे, लाईनीत आहे, लाईनीत. आणि आता बोलणी होईल लग्नाची, त्याच्यानंतर सगळं होणार आहे. तर बघूया लग्नाची बोलणी काय असते ती. परंपरेनुसार आपली काय दागिन्याची ऐका जरा शांतता, थोडासा आपण दागिने कसे करणार? नमस्कार. आपली जी इथल्या पंचक्रोशीतली जी परंपरा आहे की मुलांकडून जे दागिने केले जातात, ते आमच्याकडे पद्धत अशी आहे. आता मोठी सून पण इथलीच आहे, तर 3 दागिने जे आहेत, मंगळसूत्र, कानातले आणि साखरपुड्यावर अंगठी, असे 3 दागिने आम्ही करणार आहोत. तर ठीक आहे. दुसरा विषय म्हणजे आपण लग्न कसं येणार आहेत गावाला, आणि त्याच्यामुळे आपल्या वाडीतच लग्न होणार आहे, म्हणजे यजमानांच्या घरी. आणि त्याची जी तारीख आहे किंवा तो जो महिना आहे, तो मार्च महिना असेल किंवा होळीच्या दरम्यानच होणार आहे तो कार्यक्रम. तुमच्या सवडीनुसार दोन्ही मार्गाच्या सोडून आम्हाला काय माहिती पाहिजे, लग्न इकडे करणार मुंबईला का कुठं रजिस्टर कसं विधी करणार हेच आम्हाला माहिती पाहिजे. नाही, आमच्याकडून तरी इकडं करायचं असं ठरलंय. तुमच्याकडून काय वेगळा विषय असेल तर तुम्ही आताच बोललात तर बरं होईल. ते तुमच्या यजमानांनी ठरवा, दोघांनी ठरवा. नाही तसं बोलतोय माझे उद्या ते रवी ते मालकीनीला विचार इथे ते म्हणताय, म्हणजे इथे त्यांच्या आपसात बांधगड होण्यापूर्वी इथं काय तो आमच्या पंच. कसं आता आपण एकत्र बसलोय ना पंच म्हणून, जरी लग्न ठरलं असलं तरी पंच म्हणून आपण भावकी म्हणून दोघंही सहकार्य करणारच आहोत. बरोबर. तर मग त्या लग्न कुठे घ्यायचं या विषयावरून विषय ताणला जाऊ नये म्हणून जर आता इथं झालं की ह्यांचं म्हणणं आहे की आपण गावी घरी करूया, तसं त्यांचं काय मत आहे ते बरोबर. बरं, आता लग्न इकडे करणं म्हटलं, आता गाडीचा एक प्रश्न आला. तर ते एका गाडीचं तुम्हाला भाडं ते करणार. एक गाडी तुम्हाला देणार. जर तुम्ही 2 गाड्या केलात तरी एकच गाडीचं आम्ही, एका किंवा गाडीचं तुम्ही चालतंय. 4 केलात तरी पण ते जे ठरलेलं आहे तरी तेवढंच आहे. एकाच गाडीचं. ओके ओके. गळावेट. पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्याचे हार्दिक स्वागत करतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर. मित्रांनो, चहा पाणी झाली आणि घरी आलोय. तिकडे मला शूट करता नाही आलं आणि
अशा प्रकारे कोकणात चहा पाण्याचा कार्यक्रम, पसंतीचा कार्यक्रम होत असतो. दोन्ही वाडीतील मंडळी एकत्र येतात, लग्नाची बोलणी होते, लग्न जुळवलं जातं आणि दागिन्यांची बोलणी होते. दागिन्यांची बोलणी झाल्यानंतर लग्न कशा प्रकारे आपला कार्यक्रम पार पाडता येईल ह्याची बोलणी होते. म्हणजे रितसर लग्न होईपर्यंत सर्व बोलणी केली जाते मित्रांनो. आणि ती तुम्ही पाहिलीच. कोणत्याही प्रकारचा कोकणात हुंडा घेतला जात नाही, हे खास वैशिष्ट्य आहे आमच्या कोकणातलं. चला मित्रांनो, अशा प्रकारे एक पसंतीचा कार्यक्रम होतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.